डॉक्टर रूपा रेगे निस्सुरे, कुलकर्णी मराठे, गिरीश पत्के, श्रोत्यांमध्ये बसलेले आमचे एक आदराचं स्थान श्रीमती शांताताई रेगे आणि आपण सगळे मान्यवर. सर्वप्रथम ह्या ज्या 3 संस्था आहेत, त्रिमिती व बाराखडी दिलसे आणि नवचैतन्य प्रकाशन, यांच्या वतीने हा जो कार्यक्रम 3 दिवस मला वाटतं ठेवलेला आहे, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि नवचैतन्य प्रकाशनाच्या वतीने हे जे अर्थक्षेत्रातील मराठी तारे या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी मला कुलकर्णीने बोलवलं. ही एका अर्थाने मला आनंदाची गोष्ट वाटते. हा एका अर्थाने मला सन्मान वाटतो. माझा सन्मान मला वाटतो असं मी फार केवळ फॉर्मॅलिटी म्हणून किंवा औपचारिक म्हणून बोलत नाही. परंतु इथे येताना सुद्धा मी आज दिवसभरातला हा 3रा कार्यक्रम. सकाळी बिर्ला कॉलेजमध्ये ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस अँड इट्स इम्पॅक्ट ऑन इंडियन इकॉनॉमी असा एक सेमिनार होता. मग इथे जवळजवळ दिवसभर एक चर्चा होती भूपेश गुप्ता भवनमध्ये. आणि ह्या कार्यक्रमाला येताना ज्या 2-3 समाधानाच्या गोष्टी होत्या की अर्थक्षेत्रामध्ये अर्थशास्त्रामध्ये किंवा एकूणच आर्थिक जीवनामध्ये समाजाच्या मराठी जनांपैकी ज्या लोकांनी, ज्या व्यक्तींनी आपापल्या कर्तृत्वाने ते कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जो ठसा उमटवलेला आहे, त्याची दखल कुलकर्णीने घेतली. मराठीने ते पुस्तक प्रकाशित केलं. ही एक आनंदाची गोष्ट आहे. या पुस्तकाची रेंज एक अत्यंत, पण त्याच्या अगोदर मला एक सांगायला पाहिजे की आज इथे डॉक्टर रूपा रेगे निस्सुरे ह्या पण वक्त्या म्हणून इथे येणार आहेत. मला माहीत नाही तिची आई इथे येणार होती. परंतु आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, मी आता इथे आमच्या शब्द अत्र्यांच्याप्रमाणे माझ्यासाठी वापरला, म्हणजे माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये जी अत्यंत आदराची काही मानाची जी काही स्थानं आहेत, त्याच्यापैकी प्राध्यापक मेघश्याम पुंडलिक रेगे, मेपू रेगे हे एक. आमची सगळी घडणजडण जी झाली ती आत्मचर्या बहुतेक मी लिहिलं तर 2ऱ्या भागामध्ये येईल. पण अनेक वर्ष कीर्तीचे प्रिन्सिपल असताना, प्राचार्य असताना, कीर्ती कॉलेज हे आमचं जवळजवळ घर झालेलं होतं. तिथं मी रूपाला आय थिंक 5वी-6वीमध्ये असताना पाहिलं असेल. 1982मध्ये ज्या अर्थी ते ग्रॅज्युएट झाले, त्या अर्थी त्यांच्या मी घरी जात असताना 5वी-6वीमध्ये युनिफॉर्म घालून मुलगी मी त्याला पाहिली. आणि मी आता या पुस्तकाविषयी बोलत असताना देवस्थळींचे अभिनंदन करतो, कारण ते LICमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. खूप मोठ्या पोझिशनवर त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये एकंदर 27 क्षेत्रातील मराठी जनानी, मराठी अभिजनाने एका अर्थाने ह्याच्यामध्ये आपले अनुभव मांडलेले आहेत. हे अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेची सगळी क्षेत्र, जसं मगाशी म्हणण्यात आलं तशा पद्धतीने इथे ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आणि मराठी माणूस हा सदैव मागे पडलेला असतो असं एक जे चित्र निर्माण केलं जातं. काही लोक वेगवेगळ्या कारणांसाठी करतात. एकच निष्कर्ष असला तरी त्या निष्कर्षाप्रत येण्याची लोकांची कारणं वेगवेगळी असतात. आणि त्यामुळे ह्या अर्थशास्त्रासारख्या निरुत्साही समजल्या गेलेल्या, खरं तसं नाही आहे ते, पण समजल्या गेलेल्या अशा विषयामध्ये ज्यांनी पारंगता ॲक्वायर केलेले आहे, हासिल केलेले आहे, प्राप्त केलेले आहे, अशा 27ही मराठीतील अर्थक्षेत्रातील मराठी ताऱ्यांचे मी माझ्या वतीने, कारण तुम्हाला सगळ्यांना बोलण्याची संधी मिळणार नाही, इतका वेळ नाही आपल्याकडे, तुमच्या सर्वांच्या वतीने मी या अर्थक्षेत्रातील मराठी ताऱ्यांचे जाहीरपणे अभिनंदन करतो. इतकी गोष्ट महत्त्वाची आहे. मला कुलकर्णींना आणखी एक विनंती करायची आहे की इकॉनॉमिक्स, इतिहास, समाजशास्त्र, एन्थ्रोपॉलॉजी, मानसशास्त्र यांच्याशी तुलना करता इकॉनॉमिक्स हे फार काहीतरी मोठं आहे, वेगळं आहे असं काय म्हणण्याचं कारण नाही. इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्त्वज्ञान हे सगळे विषय आपापल्याप्रमाणे महत्त्वाचे आहेत. इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र हे महत्त्वाचं असण्याचं कारण असं
इट डील्स विथ युअर डेली प्रॉब्लेम्स ऑफ एक्झिस्टन्स. जसं मगाशी रूपा म्हणाले की अमर्त्य सेन अर्थशास्त्राकडे का वळले. आज अमर्त्य सेन हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रॉपर फिलॉसॉफीचे प्रोफेसर आहे. अमर्त्य सेन इज ग्रेट इकॉनॉमिस्ट नॉट ॲज अन इकॉनॉमिस्ट पर से. अमर्त्य सेन यांचा मोठेपणा असं आहे की अमर्त्य सेन यांनी इकॉनॉमिक्स हे तत्त्वज्ञानाच्या पातळीवर नेलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की इकॉनॉमिक्स हे महत्त्वाचं आहे, पण ह्याचा अर्थ बाकी सायन्सेस आणि समाजशास्त्र तेवढीच महत्त्वाचे आहेत. कुलकर्णी आणि मराठे यांनी इतिहासाच्या संशोधनातील मराठी तारे, समाजशास्त्राच्या संशोधनातील मराठी तारे अशी सुद्धा पुस्तकं लिहिण्याचा प्रयत्न करावा आणि तुमच्यापैकी सगळ्या लोकांनी त्याला प्रतिसाद द्यावा. कारण इतिहासाची एक परंपरा आहे, समाजशास्त्राची एक परंपरा आहे. इरावती कर्व्यांच्या नंतर आणि घुरियांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये तेवढ्या तोलामोलाचा समाजशास्त्राचा झालेला नाही. तुम्ही युगांत हे इरावती कर्व्यांचं पुस्तक वाचा की अँथ्रोपॉलॉजी आणि सोशल अँथ्रोपॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या एका विदुषीने महाभारतावर काय भाष्य करू शकलेले आहेत. तर तेव्हा ही पण शास्त्र तितकी महत्त्वाची आहेत. इकॉनॉमिक्सला अर्थशास्त्रज्ञांनी किंवा अर्थतज्ञांनी सर्वात जास्त महत्त्व प्राप्त करून दिलं, कारण दे वॉन्टेड टू सुपर इम्पोज देमसेल्व्ह अदर सोशल सायन्सेस. कारण त्यांना इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे स्केअरसिटी व्हॅल्यू आहे. इकॉनॉमिक्समध्ये सगळ्या वस्तू ॲबंडंट असतील, म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये असतील. जसं आपण आता श्वास घेतो आहोत, पर्यावरणाचा प्रॉब्लेम झाला तर आणखी 20 वर्षानंतर ऑक्सिजन सिलेंडर छोटी छोटी पॉकेटमध्ये ठेवावे लागतील आपल्याला. त्यावेळी एअर स्वस्त आहे म्हणजे का, एअर स्वस्त देखील नाही आहे, कारण चिप म्हटलं आहे तर ते त्याला वेगळं आणि अधिष्ठान प्राप्त होतं. तेव्हा ही जी समाजशास्त्र जे आहेत त्यांचा सुद्धा आपण नीट अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तशा प्रकारची उणीवसुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. मला आजच्या कार्यक्रमामध्ये अर्थशास्त्राचे एक अभ्यासक म्हणून एक फार समाधान वाटलं. असं ते मला रूपाचं भाषण ऐकायला मिळालं. मी शिक्षकी पेशा जाणीवपूर्वक पत्करला आणि माझ्या क्षमतेप्रमाणे शिक्षकी पेशाची नैतिकता ही मी माझ्या क्षमतेप्रमाणे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि शिक्षकी पेशातली इतर पेशांच्या प्रमाणे असलेली एक महत्त्वाची नैतिकता म्हणजे त्याच्यातली ऑब्जेक्टिव्हिटी. म्हणजे विद्यार्थ्याचा परफॉर्मन्सचं इव्हॅल्युएशन करत असताना त्याचा धर्म, त्याची भाषा, त्याची उंची, जात, त्याचा रंग, त्याचे आईवडील ह्या कशाची विचार न करता तुमच्या हातामध्ये असलेली उत्तरपत्रिका ह्या एकाच निकषावर त्याची गुणवत्ता तुम्ही ठरवायला पाहिजे. इतकं बुद्धिप्रामाण्यवाद, इतकी तटस्थता, इतकी ट्रान्सपरन्सी, इतकी पारदर्शकता खरं सगळ्याच व्यवसायांच्यामध्ये असली पाहिजे, दुर्दैवाने नाही आहे. पण ही मला जमेल तितक्या प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी जेव्हा रूपा निस्सुरे रेग्यांच्याविषयी बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये दुरान्वय देखील अतिशयोक्ती करण्याचं मला काही प्रयोजन नाही. आता एक प्रयोजन अप्रत्यक्षपणे आहे, पण त्याचा काही संबंध नाही. माझं सेविंग अकाउंट हे बँक ऑफ बरोडामध्ये असल्यामुळे आणि ती बँक ऑफ बरोडाची चीफ इकॉनॉमिस्ट असल्यामुळे मॅनेजरला मी सांगितलं काय प्रॉब्लेम झाला एवढा होणार नाही, एवढे काही पैसे नाहीत माझ्याकडे, कारण मी तुम्हाला बँकेचं ब्रांच पण सांगत नाही आणि अकाउंटही सांगत नाही. पण मी त्या मॅनेजरला म्हणालो की झाला प्रॉब्लेम तर आय विल गो टू हर. तर त्याने मला सांगितलं कोण, मी त्यांना त्याची कल्पना दिली. मला फार समाधान झालं अगदी आज. म्हणजे आजच्या दिवसाचा जमा खर्च लिहित असताना जो काय शारीरिक त्रास झाला सकाळी 8 वाजता कल्याणला गेल्यापासून त्याचे निराकरण झालं असं म्हटलं पाहिजे. आणि ते असं की मी रूपाचं भाषण ऐकताना माझ्या डोळ्यासमोर मी एका पिढीचं मी प्रतिनिधित्व केलं. अर्थशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून, इकॉनॉमिस्ट म्हणून नाही. शी इज डेफिनेटली इकॉनॉमिस्ट अँड मच बेटर इकॉनॉमिस्ट दॅट वाय एम टुडे. आय कुड अंडरस्टँड दॅट. पण मला तिचं भाषण ऐकताना असं वाटत होतं की माझ्या पिढीने इकॉनॉमिक्स जे काही थोडंफार समजलं ते पुढच्या पिढीला आमच्या पिढीपेक्षा जास्त चांगलं अर्थशास्त्र समजलेलं आहे आणि चांगल्या अर्थतज्ज्ञांच्या हातामध्ये इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्स समजणं, इकॉनॉमिस्ट होणं आणि त्याच्यामध्येही कॉम्पोजिट इकॉनॉमिस्ट होणं ही फार वेगळी गोष्ट आहे. कॉम्पोजिट इकॉनॉमिस्टचा अर्थ असा
की पहिली गोष्ट अर्थशास्त्र किंवा हा मानवी समाजातल्या किंवा व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाचा अभ्यास करणाऱ्या एका भागाचा विषय अर्थशास्त्र. त्याला महत्त्व प्राप्त झालं बिकॉज इट इज डिलिंग विथ मनी. हिस्ट्रीमध्ये तर काय संबंध नाही ना. शिवाजी महाराजांनी 1630 साली जन्मले, 1674 साली राज्याभिषेक केला आणि 1680 मध्ये गुडघे रोगाने त्यांचं निधन झालं. ह्याच्यामध्ये मनी नाही इन्व्हॉल्व. पण फार परदेशी गुंतवणूक यायला पाहिजे, ती किती यायला पाहिजे, त्याचं काय परिणाम, ह्याच्यामध्ये डायरेक्टली किंवा प्रत्यक्षपणे मनी इन्व्हॉल्व झालेला आहे. इकॉनॉमिक्सला इतर समाजशास्त्रांच्या दृष्टीने तुलना करता जास्त महत्त्व मिळण्याची दोन कारणं. एक, त्याचा संबंध पैशाशी आहे, आणि त्या दुसरा संबंध इट इज मेजरेबल. प्रत्येक गोष्ट इकॉनॉमिक्सचा संबंध जो आहे तो मेजरमेंटशी आहे, इन्क्लुडिंग टाईम, इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग, राष्ट्रीय उत्पन्न, लाईफ एक्सपेक्टेशन, लिटरसी, बॅलन्स डेव्हलपमेंटवर काय असेल ते. मला इतकं बरं वाटलं की आता प्रामाणिकपणे मगाशी मी देवस्थानाने सांगत होतो की मला आता बोलण्याचं काही प्रयोजन नाही, आणि तरीसुद्धा म्हणजे मला इतकं बरं वाटलं की फायनान्स मिनिस्टरनी म्हणजे प्रणब मुखर्जींनी बजेटमध्ये दोन भाग असतात बजेटमध्ये. एक ए पार्ट म्हणजे पार्ट 1 विच इज गिविंग द फिलॉसॉफी ऑफ द बजेट, आणि दुसरा त्याचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे बजेटच्या पहिल्या भागामध्ये जे जे चित्र मांडलं जातं अर्थव्यवस्थेचं इकॉनॉमिक सर्व्हेवर आधारलेलं तशा प्रकारचं. आणि म्हणून मी जाहीरपणे माझ्या वतीने डॉक्टर रुपा रेगे निस्सुरे यांचं अभिनंदन करतो. इतक्या प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं दिग्दर्शन इट इज व्हेरी रेअर. दुसरी गोष्ट, मला एक 2-3 मुद्दे सांगण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो. इकॉनॉमिक्स इज द बॅटल ग्राउंड ऑफ कॉन्फ्लिक्टिंग आयडिओलॉजीज. इकॉनॉमिक्स इज नॉट अ सेक्युलर सायन्स. पॉल सॅम्युएल्सनने इकॉनॉमिक्सची व्याख्या करत असताना, परवा अमर्त्य सेननी पॉल सॅम्युएल ओबिचरी जी लिहिली श्रद्धांजली, त्यात अमर्त्य सेन यांनी असं म्हटलेलं आहे की पॉल सॅम्युएल्सन वॉज वन ऑफ द प्री एमिनंट इकॉनॉमिस्ट. नॉट ओनली एमिनंट इकॉनॉमिस्ट, प्री एमिनंट इकॉनॉमिस्ट. सॅम्युएल्सनने अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स हे पुस्तक जे लिहिलं त्याच्यामध्ये अर्थशास्त्राच्या गेल्या 200-250 वर्षांच्या ॲडम स्मिथने एन एन्क्वायरी इन टू द वेल्थ अँड पॉवर्टी ऑफ नेशन्सपासून ते आतापर्यंत अर्थशास्त्राच्या व्याख्या दिलेल्या आहेत लोकांनी सांगितलेल्या. त्याच्यामध्ये शेवटची व्याख्या त्याने अशी दिलेली आहे, इकॉनॉमिक्स स्टडीज द पॉलिसीज अँड प्रोग्रॅम्स डीलिंग विथ रेझिंग द लेवल ऑफ ह्युमन सोसायटी. समाजाची आर्थिक स्तर वाढविण्यासाठी जे प्रोग्रॅम्स आणि जी धोरणं ठरवले जातात त्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. आणि म्हणून या संबंधातले एक प्रचंड इम्पॅक्ट, परिणाम म्हणजे ज्याला आपण प्रभाव असं म्हणतो, तो जसा माझ्या एकूणच जी काही विचार करावा लागतो ह्याच्याबद्दलची भूमिका रानड्याने मांडलेली आहे. मी मांडत असलेलं आर्थिक धोरण, देवस्थळी मांडत असलेलं आर्थिक धोरण, रुपा रेगे मांडत असलेलं आर्थिक धोरण, हे धोरण निखालसपणे बरोबर आहे असं अप्रायोरी मानता येत नाही. अप्रायोरीचा अर्थ असा की माझंच धोरण बरोबर आहे, तुमची चूक आहे, तुमचं धोरण चूक आहे, हे म्हणता येत नाही जोपर्यंत माय प्रोग्रॅम, देवस्थळीज प्रोग्रॅम, रुपास प्रोग्रॅम इज ॲक्च्युअली टेस्टेड इन टर्म्स ऑफ इट्स कॉन्सिक्वेन्सेस. तर अर्थशास्त्रांच्या मधली जी भांडणं असतात, मोठं हिरिरीने अगदी कौरव पांडवांच्या युद्धाप्रमाणे, तशी काय करण्यात पॉईंट नाही आहे. रुपाचा दुसरा एक मला मुद्दा आवडला की तुमच्या आयडिओलॉजीसाठी तुम्ही इम्पिरिकल एव्हिडन्स म्हणजे जी संख्याशास्त्रीय माहिती तुमच्याकडे असेल ही माहिती तुम्ही विकृतीकरण त्या माहितीचं करता का म्हणा. यू शुड नॉट डिस्टॉर्ट इन्फॉर्मेशन अँड डेटा. तुम्ही त्याचा निष्कर्ष वेगळा करू शकता, पण त्याच्यामध्ये असा निष्कर्ष जो सुपरइम्पोज त्याच्यावर करण्यात येईल अशा प्रकारचं कृत्य स्वतःच्या एका तात्विक भूमिकेसाठी आपण करता का म्हणे. बाय द वे, आपल्याकडे एक डिस्टॉर्शन झालं आहे तुम्हाला सांगू इच्छितो. ते डिस्टॉर्शन असं आहे की पब्लिक सेक्टर म्हटलं की लोकांना असं वाटतं की एक भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो, ज्या भूमिकेमध्ये भले भले अगदी नामवंत लोक फसतात, की पब्लिक सेक्टर म्हटलं की तोटा, वाईट, दोष. प्रायव्हेट सेक्टर म्हटलं की सर्व गुण, सर्व प्रकारचं इफिशियन्सी, कार्यक्षमता, उत्पादकता, अशी भूमिका घेता येणार नाही. पब्लिक सेक्टर किंवा प्रायव्हेट सेक्टर ह्या दोघांच्यामध्ये इंट्रिन्सिकली सुपिरियरिटीचं काय म्हणता येणार नाही. पब्लिक सेक्टर चांगलं असू शकतो, पब्लिक सेक्टर वाईट असू शकतो,
प्रायव्हेट सेक्टर काही चांगलं असू शकतो, प्रायव्हेट सेक्टर वाईट असू शकतो. कशाच्या जोरावर आपण हे मोजायचं? पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, स्टेट इंटरव्हेन्शन, ॲब्सेन्स ऑफ स्टेट इंटरव्हेन्शन. तर ज्या उद्दिष्टांसाठी तुम्ही एखादं धोरण, एखादा कार्यक्रम, एखादा प्रोजेक्ट, एखादा उपक्रम प्रत्यक्ष कृतीमध्ये आणता, त्या प्रोजेक्टमुळे, धोरणामुळे, कार्यक्रमामुळे त्याची इंटेंडेड ऑब्जेक्टिव्स फुलफिल होतात की नाही, दॅट शुड बी द ओनली क्रायटेरियन टू जज द युटिलिटी ऑफ द पर्टिक्युलर इकॉनॉमिक पॉलिसी. आता एवढं झाल्यानंतर मला सांगायला पाहिजे असं की भारतामध्ये 9% रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ झाला. 1950 ते 1991 40 वर्षामध्ये आपल्याला असं दिसून येईल की हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं म्हणत असत, आणि 3.5-4% हिंदू रेट ऑफ ग्रोथ. का तर हिंदू समाजाची प्रोग्रेस, वाटचाल ही फार धीम्या गतीने होते. आता धीम्या गतीने का होते याच्या समाजशास्त्रामध्ये मला जायचं नाही, त्यात काय गुंतागुंत आहे ती, पण 3.5% म्हणजे एवढा मोठा समाज, एवढा मोठा व्यापिश्र, कॉम्पोजिट, कॉम्प्लिकेटेड, कॉन्फ्लिक्टिंग, त्याची वाढ अशी हळूहळू होते. परंतु 80 नंतर 90 नंतर ही ग्रोथ वाढलेली आहे, आणि ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा इझम, आयडिओलॉजी देशाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, शेती, उद्योग, रस्ते, त्याच्यानंतर इन्शुरन्स, बँकिंग, हेल्थ, इन्फ्रास्ट्रक्चर, इरिगेशन, ह्या सगळ्यांच्यामध्ये वाढ व्हायलाच पाहिजे. व्हॉट टू डिस्ट्रीब्यूट, कशाचं करणार तुम्ही वाटप? जास्त उत्पादन झाल्यानंतर आपल्याला हवे तशा प्रकारचं वाटप करता येतं की नाही हा वेगळा मुद्दा, पण मुळात प्रोडक्शनच जर नसेल तर व्हॉट टू डिस्ट्रीब्यूट अदर दॅन पॉवर्टी. त्यामुळे अगदी 2003, 4, 5, 6, 7, 8 पर्यंत भारताचा विकास 9% झाला. सुपर पॉवर असं आपण जे म्हणतो त्याचं एक कारण, चायनानंतर सातत्याने 4 वर्षामध्ये 9% वाढणारी एकमेव जगातली अर्थव्यवस्था, सेकंड आफ्टर चायना, ती म्हणजे भारत. ही फार समाधानाची गोष्ट आहे. दुसरी म्हणजे जपान, ज्याला एक आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी असं म्हणतो. $1 ट्रिलियन म्हणजे $1 बरोबर 46 रुपीज, 46 रुपये असं जर विनिमय दर असेल, रेट ऑफ एक्सचेंज, तर $1 ट्रिलियन म्हणजे 46 लाख कोटी रुपये. 2007-8च्या रिव्ह्यूप्रमाणे, परचेसिंग पॉवर पॅरिटीच्या विचाराप्रमाणे भारताचं उत्पन्न $1.7 ट्रिलियन होतं. अमेरिकेचं $11.5 ट्रिलियन आहे. परंतु ही एक समाधानाची गोष्ट आहे. 50 वर्षामध्ये किंवा गेल्या 40, 20, 25 वर्षामध्ये सगळ्या बाबतीमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन, हेल्थ, जर आपण 1951 साली जर विचार केला तर आपल्याला दिसून येईल की असं एकही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये आपण प्रगती केली नाही. लाईफ एक्सपेक्टेशन 32 वर्ष स्त्रियांचं सरासरी आयुर्मान होतं 1951 साली. माझी आई, माझ्या माहितीप्रमाणे, आय डोंट नो, पण बहुतेक ती वारली तेव्हा तिचं वय 28 वर्ष असेल, आणि ती वारली असेल बहुतेक ट्युबरक्युलोसिसमुळे, कारण तेव्हा TB म्हणजे असाध्य रोग आणि त्याला सोशल प्रेस्टीज नसलेला. आत्ता जी अवस्था महारोगाच्या संबंधातली आहे ती मानसिकता लोकांची TBच्या विषयी 50 वर्षापूर्वी होती. इतकी माणसं मरत असत, आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण कुपोषण हे होतं. आज 67 वर्ष आहे. लिटरसी रेट स्त्रियांचा 12% होता, आज 64%. 2001ची पण आकडेवारी सांगतो. आज असा देशामध्ये एकही खेड नाही की ज्या ठिकाणी दिवसातून एकदा एसटी जात नाही. तेव्हा सायन्स, टेक्नॉलॉजी आणि ह्याच्यामध्ये अगदी आर्थिक धोरणाला बऱ्याच जुन्या नव्या विरोध करणाऱ्या लोकांच्या बाबतीत सुद्धा मला सांगायला पाहिजे की या प्रगतीचे फायदे गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा झालेले आहेत. काल मी मराठी अर्थशास्त्र परिषदेमध्ये होतो. कशी मोजायची असते प्रगती, लोकांपर्यंत पोहोचली की नाही ती? माझ्या लहानपणी मी कोकणामध्ये असताना लोक ॲल्युमिनियमच्या ताटामध्ये जेवत असत. ॲल्युमिनियम कथील ना, ॲल्युमिनियम 2 रुपयाला तेव्हा ती ताट मिळत असेल. त्याच्या अगोदर मातीच्या भांडीमध्ये जेवण करायचे. आता गरीबातला गरीब माणूससुद्धा कथिलाच्या किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यात जेवण करत नाही. दॅट इज हाऊ टू मेजर ग्रोथ अँड इम्पॅक्ट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रोथ. माझ्या लहानपणी आम्ही सगळे, माझ्यासहित, कपडे धुवून साबण उरलं ना, 501 तेव्हा साबण होता, टाटा का 501, तर 501 व्हाळामध्ये आंघोळ करताना नदीमध्ये 501चा साबण कपडे धावून उरेल तर तो उरला तर आंघोळीला वापरायचो. म्हणजे
आता अगदी गरीबातला गरीब माणूससुद्धा लाईफ बॉय का होईना, ह्याचा अर्थ असा की गरिबांपर्यंतसुद्धा ह्या आर्थिक प्रगतीचे फायदे 51 पासूनच्या आणि 91 पासूनच्या सुद्धा पोचलेले आहेत. महिन्याभरापूर्वी मी मरीन लाईन्सला एका पार्टीला जाण्यासाठी फुलांचा गुच्छ घेत होतो. त्या बाईच्या त्या टोपल्याच्या बाजूला एक छोटी पेटी होती, तिथं बसलो त्या पेटीवर आणि तिला विचारलं की ती बाई बोलत होती फोनवर, टेलिफोनवर मोबाईलवर बोलणं. 47% लोकांच्याकडे भारतामध्ये मोबाईल आहेत. इट इज द ग्रेटेस्ट एम्पॉवरमेंट. त्या बाईला असं विचारलं, तिची मुलगी होती 10-1 वर्षाची. म्हटलं काय करतं, शाळेत जाते हो? जाते. मग मी त्याला असं विचारलं, इंग्लिश मिडियममध्ये असेल ना? हो साहेब, इंग्लिश मिडियममध्ये आहे. इंग्लिश मिडियम में आहे. आता आपण ज्या चर्चा करतो इंग्लिश मिडियम बरं वाईट धीस दॅट, हा त्यातला वेगळा मुद्दा. पण त्या फुल विकणाऱ्या बाईने